प्रथम भारत मातेला वंदन करते, ज्या राष्ट्राच्या मातीत शिवरायांना घडवून स्वराज्य उभा केलं अशा मासाहेबची जाऊ, ज्या झाशीच्या राणीने पाठीवरती पाय घेऊन घोड्यावर बसून तलवार चालवली, तिथं मदर तेरेसा अख्ख्या जगाची आई झाली. ज्या राष्ट्राच्या मातीत गर्गी मैत्रीच्या तत्वज्ञानाचा सुगंध आजही दरवळतो, रजिया सुलतान दिल्लीच्या तख्तावर जाऊन बसली. ज्या स्त्रीने मुलींना फक्त चूल आणि मूल या दोनच गोष्टी माहिती होत्या, या दोन गोष्टीतून बाहेर काढून शिक्षणाचं महत्त्व पटवून देऊन त्यांना एक सुशिक्षित महिला बनवलं. आणि अशा पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले या सर्व महान स्त्रियांच्या विचारांपुढे नतमस्तक. एवढ्या महान व कर्तृत्ववान स्त्रियांचा इतिहास साक्षी असताना देखील आज जर कोणाला प्रश्न विचारला की मुलगी म्हणजे काय, तर त्याचं उत्तर येतं मुलगी म्हणजे चार भिंतीत राहणारी आणि फक्त चूल आणि मूल हेच सांभाळणारी. तर खरं तर मुलगी म्हणजे ती एक मनुष्य आहे, तिलाही तिचं आयुष्य आहे. ती एक मनुष्य आहे, तिलाही तिचं आयुष्य आहे. तुडवली तर नागिन आहे, डवसली तर वाघीण आहे, कडाटली तर बीज आहे, ताराबाळाची नीज आहे, तिच्याच गर्भात अख्ख्या आयुष्याचं बीज आहे. ती एक मनुष्य आहे, तिलाही तिचं आयुष्य आहे. नमस्कार, मी स्पर्धक संजीवनी गेला आपल्यासमोर विषय मांडते, बेटी बचाव बेटी पढाव. मुलगी शिकली तर वाचेल, बरोबर आहे ना. मुलगी वाचली तर शिकेल, बरोबर आहे. मुलगी वाचली तर शिकेल आणि शिकली तर घडेल, प्रगती करेल. परंतु शिक्षण म्हणजे काय, तर शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी तो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा शिक्षण घेणाऱ्या मुली आज प्रगतीच्या मार्गावरती खूप प्रगती करत आहेत, उंच शिखरावर जात आहेत. परंतु याच महाराष्ट्रात आज काय चाललंय, मुलींना शिकवलं जात नाही. मुलींना जन्म येण्याआधीच मारून टाकलं जातं, म्हणजे तिला गर्भातच मारलं जातं, तिला उमलण्याआधीच निर्कुळपणे फोडलं जात आहे. मग मला जन्मालाच येऊ देत नाही तर मी या देशाची प्रगती कशी करू शकेल, मी माझं कर्तव्य कसं सिद्ध करू शकेल. ती मुलगी म्हणते, पण खरं तर मुलींना वाचवायचं असेल, तिला घडवायचं असेल, तिला शिकवायचं असेल तर आधी लिंग तपासणी करणाऱ्या डॉक्टरांचा बंदोबस्त करून आपण त्यांच्यावरती कायदेशीर अंमलबजावणी ही तुम्हालाच करावी लागेल. तेव्हा खऱ्या अर्थाने मुलींचं जीवन वाचेल, तिला शिकण्याचा सवरण्याचा हक्क मिळेल. आज आपण बघतो कित्येक महिला मुली प्रगतीच्या मार्गावर गेल्या आहेत. असं एकही क्षेत्र नाही की मुलगी नाही म्हणून. एक शिखर पार करत आकाशाला गवसणी घालत आहे. ती स्वतःचं सामर्थ्य स्वतः जगायला शिकत आहे, स्वतः विरुद्ध लढा द्यायला शिकत आहे. पण आज आपण मुलींना मारून टाकतोय, नुसतं बेटी बचाव बेटी पढावचे नारे लावतोय. खरं तर आजची मुलगी ही गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आपलं स्वतःचं नाव कमवते. डॉक्टर असो, इंजिनियर असो, IAS असो, IPS असो, असं कुठलंही क्षेत्र नाही की ती मागं पडत नाही. अहो, वाहन चालक सुद्धा ही आजची मुलगीच आहे. देशाची पंतप्रधान, राष्ट्रपती देखील ही मुली झालेल्या आहेत. मग आपण तिला का मारण्याचा प्रयत्न करतोय, तिला का जन्माला येऊ देत नाहीये. खरं तर आज मुलींचं जीवन वाचलं पाहिजे, तिला तिच्या पायावरती उभं केलं पाहिजे, तिला शिकवलं पाहिजे. मी बऱ्याच वेळेस बघितलं आहे, लग्नपत्रिकेवरती किंवा पोस्टर वगैरे लावले असतात, त्या लग्नपत्रिकेवरती एकदा मागच्या पेजवर लिहिलेलं असतं, एक लहान मुलीचा फोटो असतो आणि त्या मुलीबद्दल मोठ्या अक्षरात लिहिलेलं असतं, बेटी बचाव बेटी पढाव, मुलगी शिकली तर प्रगती होईल. असे बरेच काही वाक्य आपल्याला मनाला स्फूर्ती देत असतात आणि ते स्फूर्ती दिलेले वाक्य बघून आपल्याला वाटतं खरंच यांच्या घरात असं चाललंय का. पण काही दिवसानंतर मला त्याच घरात अशा गोष्टी ऐकायला मिळतात की ज्यावेळेस ती महिला गर्भवती असते, तिला बाळ होण्याचा प्रसंग येतो, तेव्हा त्याच काळात त्या मुलीला म्हणतात, आता आमच्या घरात वंशाचा दिवाळणार, आम्हाला वारस मिळणार आणि मला मुलगा हवा, सुनबाई मला नातूच हवा. अशी वाक्य त्या महिलेच्या कानावर ऐकायला लागतात. तेव्हा वाटतं हे काय चाललंय. आपण नुसतं बेटी बचाव बेटी पढावचे नारे जगभर पसरवतोय, परंतु त्याला अस्तित्वात आणत नाही. याचं कारण काय आहे, तर त्याला अस्तित्वात आणलं पाहिजे, याचा विचार केला पाहिजे की जर एखाद्याला उमलण्याआधी जर पुढलं गेलं तर काय वेदना होतील, काय तिला त्या गर्भातल्या मुलीला काय वाटत असेल. हे मी माझ्या कवितेतून व्यक्त करत आहे की ती गर्भातली मुलगी तिच्या आईला साथ घालते, ए आई वाचव मला, नको ग मारू गर्भात तू मला. ए आई वाचव मला, नको ग मारू गर्भात तू मला. आई ऐकतेस ना, बाबाला पण सांग ना, दादा सारखीच ना मी, मग मला वाचव आई. आई, बाबा, दादा, आजी, आजोबा, मलाही हक्क आहेत ना अंगणात खेळण्या बागडण्याचे. ए आई मला वाचव ना, नको गर्भातच मारू मला. जन्म घेऊन उद्धार करीन मी दोन्ही घराचा,
जन्म घेऊन उद्धार करीन मी दोन्ही घराचा. नाही सतवणार, नाही हट्ट करणार, पण मला वाचव शिकव, पण मला वाचव शिकव. ए आई वाचव मला, नको ग मारू गर्भात मला, नको ग मारू गर्भात मला. अशी केवळवाणी विनंती एक मुलगी तिच्या गर्भातून आईला सांगते. पण ही साथ आपल्याला ऐकू येत नाही, तर ही साथ आपण ऐकावी लागेल, विचार करावा लागेल. आणि नक्कीच येणाऱ्या काळात बेटी बचाव बेटी पढाव हे वाक्य राहणार नाही, कारण आपण मुलींच्या बाबतीत इतकी प्रगती करू, इतकाच माफक